नमस्कार, निकम ब्रदर्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यासाठी जी वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच आपण गुगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असं टाईप करून सुद्धा वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटला ओपन केल्यानंतर अशी आपल्याला विंडो आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचा आधार नंबर आपल्याला इथे पहिले टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चर फिल करायचं आहे आणि मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून OTP पाठवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर OTP जाईल. तो OTP असेल तो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती जाईल. तो OTP आपली इथं प्रविष्ट करून सबमिट करा बटनावरती क्लिक करायचं. OTP टाकून सबमिट झाल्यानंतर अशी विंडो आपल्या समोर येते. त्या विंडोमध्ये आपल्याला जर लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असलेल्या लाभार्थी मॅरिड असेल तिचा आधार नंबर टाकायचा आहे. अनमॅरिड असेल तर वडिलांचा आधार नंबर ते आपल्याला टाकायचा. आता आपण ज्यांची केवायसी करत आहोत ते मॅरिड आहेत त्यासाठी आपण त्या पतीचा आधार नंबर इथे टाकून घेणार आहोत. आधार नंबर इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चर फिल करायचं आहे. मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवायचं क्लिक करायचं. त्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. OTP आपल्याला इथून द्यायचा आहे आणि तो OTP आपल्या इथं प्रविष्ट करायचा आणि सबमिट करायला क्लिक करायचं. OTP टाकून सबमिट केल्यानंतर नेक्स्ट विंडोमध्ये आपल्याला असं दिसेल. त्याच्यामध्ये वडिलांची किंवा पतीचं नाव लिहून येईल. त्यानंतर जात प्रवर्ग निवडा हा ऑप्शन आहे. आपण ज्यांची केवायसी करत आहोत ते ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपण सर्वसामान्य निवडत आहोत. आपण आपल्या अनुसार आपली जे काही कास्ट असेल कास्ट निवड करून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर पहिला प्रश्न जो इथे 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबात सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी व किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. ते बरोबर असल्यास होय करायचं, चुकीचं असल्यास नाही करायचं. माझ्या दुसरा प्रश्न विचारला जाईल माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला योजनेला लाभ देत आहे. तर आपल्या घरामध्ये 2च महिला लाभ देत असतील होय करायचं. 2 व्यक्ती जास्त महिला लाभ देत असतील तर नाही करायचं. तिथे बॉक्स दिसतो याला राईट क्लिक करायचं इथं आणि सबमिट करायला बटनावरती क्लिक करायचं. सबमिट करायला बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमची केवायसी पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे आपल्याला आपली लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर लाडकी बहीण केवायसी आपली झाली की नाही झाली चेक करायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की सबस्क्राईब करा.